आणि या क्षणाची एक मोठी बातमी, विधानसभेत पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या। सभागृहात चर्चा झाल्यानंतर या पुरवणी मागण्या लवकरच मंजूर करण्यात येतील। साधारण 35,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या यावेळेला मंजूर केल्या जाणार आहेत। यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे, तर मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3050 कोटी रुपयांची तरतूद आहे। तुषार रुपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। तुषार, 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या काय काय आहे यात? मिलिंद, आपण जर पाहिलं असेल तर राज्य सरकारचं हे पहिलं अधिवेशन नागपूरमध्ये आहे आणि या अधिवेशनामध्ये जवळपास 35,778 कोटींच्या पुरवणी मागण्या आहेत। महायुतीच्या वचननाम्यामध्ये ज्या प्रमुख दोन गोष्टी होत्या, एक म्हणजे लाडकी बहीण योजना आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना। या दोन स्पेसिफिक योजनांविषयी आपण प्रेक्षकांना सांगूया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 1400 कोटींची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे, तर ग्रामीण भागातील बळीराजा वीज सवलतीसाठी जवळपास 3050 कोटींची या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे। सर्वात महत्वाची बाब म्हणजे राज्यातल्या अनेक ग्रामीण भागामधले रस्ते आणि पूल बांधणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी जवळपास 1500 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे मोदी आवास घरकुल जी योजना आहे, मोदींचं जे स्वप्न आहे प्रत्येक गरजूला घर मिळावं, तर त्यासाठी 1250 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या मुंबई मेट्रोसाठी 1212 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि सर्व महिलांसाठी एक महत्वपूर्ण जी योजना आहे अन्नपूर्णा योजना, यासाठी जवळपास 514 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। ठीक आहे तुषार, या पुरवणी मागण्या या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच म्हणजे पहिल्याच दिवशी त्या अर्थाने ठेवण्यात आले आहेत आणि त्या मंजूर झाल्यानंतर त्याला अधिकृत मान्यता मिळेल। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा। मंत्रिमंडळामध्ये माझं नाव होतं असं मला सांगण्यात आलं होतं, मात्र दुसऱ्या दिवशी माझं नाव यादीत नव्हतं। त्यामुळे असं का झालं आणि कसं काय झालं, माझं नाव कुणी कापलंय मला माहीत नाही, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय। मंत्रिपदासाठी माझं नाव आहे असं मला सांगण्यात आलं होतं, मात्र माझं नाव मंत्रिमंडळात नव्हतं। मी दिल्लीत जात नाही, त्यामुळे माझं नाव कुणी कापलं हे फडणवीस किंवा बावनकुळेच सांगू शकतील, असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलंय। सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजीच्या चर्चांवर अखेर मौन सोडलंय। मी नाराज नाही, मात्र ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन लढला त्यांना सुद्धा मंत्रिपद मिळालं, असं म्हणत मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांच्यावर निशाणा साधलाय। माझी सुधीर मुनगंटीवार यांच्याशी सविस्तर चर्चा झाली। विशिष्ट जबाबदारीचा मानस असल्यानं काही मंत्रिपदं दिली गेली नाहीत, असं स्पष्टीकरण भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। होय, मी नाराज आहे असं स्पष्टपणे माध्यमांशी बोलत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली। मंत्रिपदाच्या बद्दल अजित पवार यांच्यासोबत चर्चा केलेली नाही, अशी चर्चा करणं गरजेचंही वाटत नाही, असं भुजबळ म्हणाले। मनोज जरांगे यांना अंगावर घेण्याचं बक्षीस मिळालं असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय, मात्र किती मंत्रिपदं आली आणि गेली पण भुजबळ संपला नाही, असं म्हणत त्यांनी थेट इशाराच दिलाय। भुजबळ काही बरळतात, मंत्रिपद त्यांचा वैयक्तिक विषय, त्यांनी ट्रम्पची जागा घ्यावी, मला काय करायचंय, असं म्हणत मनोज जरांगे यांनी भुजबळ यांच्या संदर्भातल्या प्रश्नांबद्दल आपलं मत मांडलं। मी सामान्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक पडतो, अशी उपरोधिक प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली। नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जात आहे, असं म्हणत भुजबळ यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली। मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज आणि आता एक मोठी बातमी समोर येते। राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी विधानसभेमध्ये आज पुरवण्या मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत।
यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3050 कोटींची तरतूद करण्यात आली। विधानसभेमध्ये आज पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत। यामध्ये 35,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या। यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे, तर बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3050 कोटींची तरतूद करण्यात आल्याची देखील माहिती समोर येते आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। ओम, आपण पाहतोय आता विधानसभेमध्ये पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आणि त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। बरोबर आहे। नवीन सरकारचं हे अधिवेशन सुरू आहे आणि यामध्ये तब्बल 35,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या ज्या आहेत त्या मांडण्यात आलेल्या आहेत। यामध्ये मुख्यत्वे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी एक महत्वाकांक्षी योजना आहे त्यासाठी 1400 कोटी रुपये, त्यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3000 कोटी, यासह पंतप्रधान मोदी आवास योजनेसाठी 1200 कोटी, मुंबई मेट्रोसाठी महत्वाचा जो प्रकल्प आहे त्यासाठी परत 1200 कोटी आणि अन्नपूर्ण योजना मुख्यमंत्र्यांची जी नावे आहेत ती 500 कोटी, अशी एकूण या महत्वाच्या मागण्यांसह जवळपास 35,000 कोटींच्या तरतुदींची जी आहे ती यामध्ये तरतुदी करण्यात आल्या, पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या। त्यामुळे याला उद्या या अधिवेशनामध्ये मान्यता मिळेल आणि जे महत्वाचे प्रकल्प आहेत किंवा महत्वाच्या योजना आहेत त्या पुढे सुरू ठेवण्यासाठी या तरतुदी करण्यात आल्या। श्रीकांत, ओम, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यातल्या लाडक्या बहिणींनी आपल्याला भरभरून मतं दिली असं सत्ताधारी तिन्ही पक्षांचे नेते सांगत होते। त्याला कुठेतरी तीच योजना आता पुढे कंटिन्यू करण्यासाठी या पद्धतीचं घोषणा करण्यात आली आहे। अगदी बरोबर आहे, कारण राज्य सरकारनं जी निवडणूक जिंकली त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचं अधोरेखित झालेलं आहे। मात्र मुख्यत्वे सरकारसमोर हा प्रश्न येत्या काळामध्ये निर्माण होऊ शकतो की त्यासाठी जे बजेट लागणार आहे, जी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे ती कुठून आणणार आणि जे 2100 रुपये प्रति महिना देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलंय ते कसं पूर्ण होणार आहे, या महत्वाच्या मुद्द्यांकडे आता या महत्वाच्या प्रश्नांचं महायुतीकडे उत्तर आहे का हे पाहावं लागणार आहे। कारण या योजनेच्या आधारावर भरभरून मतं महिला वर्गानं भाजप प्रणित महायुतीला दिली होती, त्यामुळे तरतूद कशी करायची